नाशिकच्या TCS या बहुराष्ट्रीय कंपनीत जानेवारी 2022 ते एप्रिल 2026 या कालावधीत एकाच कंपनीत 9 FIR दाखल होणे ही घटना केवळ कायद्याची नाही तर आपल्या सामाजिक मानसिकतेची, कॉर्पोरेट संस्कृतीची आणि महिलांच्या सुरक्षिततेची परीक्षा घेणारी आहे। या प्रकरणात लैंगिक छळ, विनयभंग, धार्मिक भावना दुखावणं आणि धर्मांतरासाठी दबाव आणणं असे गंभीर आरोप आहेत। या प्रकरणाचा घटनाक्रम, प्रत्येकी 9 FIR मध्ये कोणत्या तक्रारी आहेत व समान धागे काय आहेत हे पुढील काही मिनिटांमध्ये आपण पाहूयात। नमस्कार, मी स्वानंद बिक्कड, मुंबई तक मध्ये तुमचं स्वागत। नाशिक मधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस BPO कॅम्पस मधील कथित धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणाची व्याप्ती आता वाढत चालली आहे। विशेष तपास पथकाच्या माहितीनुसार या प्रकरणातील पीडितांची संख्या आता 12 वर पोहोचली असून आतापर्यंत या प्रकरणात 9 FIR दाखल करण्यात आले आहेत। SITच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला मर्यादित वाटणारे हे प्रकरण आता मोठ्या नेटवर्ककडे वळण घेत आहे। तपासादरम्यान आणखी 3 पीडित महिला समोर आल्या आहेत। नोकरीवरील परिणाम आणि वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी अद्याप अधिकृत तक्रार दाखल केलेली नाहीये। आतापर्यंत 8 महिला आणि 1 पुरुष कर्मचाऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत। आता कंपनीत नेमकं काय घडायचं, आरोप काय काय आहेत ते एकदा पाहूयात। पहिला आरोप आहे लैंगिक छळाचा। आरोपी काय करायचे? पीडित महिलांच्या शरीराकडे टक लावून पाहायचे, खट्याळपणे त्यांच्यावरती हसायचे, अश्लील शेरेबाजी करून संबंधित पीडित महिलांच्या शारीरिक ठेवणीवर टिप्पणी करायचे। पीडित महिलांनी बोलण्यास नकार दिला तरी त्यांच्या इच्छेविरुद्ध खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारित राहणं आणि त्यांना स्पर्श करत राहायचे। आता दुसरा आरोप काय आहे? लग्नाचा आमिष दाखवून आरोपींनी शारीरिक संबंध ठेवले। महिलांना कार्यालयात व लॉबीमध्ये शारीरिक स्पर्श करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचे। महिलांना सतत त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्नाचा प्रस्ताव द्यायचे आणि ऑफिस झाल्यानंतर त्यांचा पाठलाग करणे व त्यांच्यावरती पाळत ठेवायचे। आता तिसरा आरोप काय आहे? धार्मिक मुद्द्यांचा। मग त्यात आरोपी हे हिंदू देवतांबद्दल शिवीगाळ व आक्षेपार्ह वक्तव्य करायचे। संबंधित पीडित महिलांना जबरदस्तीने नमाज पढायला लावायचे आणि मांसाहार करण्यास भाग पाडून धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा देखील त्यांच्यावरती आरोप आहे। आता TCS सारख्या बहुराष्ट्रीय कंपनीत लैंगिक छळ, विनयभंग आणि धार्मिक मुद्द्यांवरून महिलांना त्रास देणं व धर्मांतर करण्यास दबाव आणणं या गोष्टी घडत असताना कंपनीतील HR काय करत होते व कंपनीतील प्रशासन काय करत होतं हा पण एक प्रश्न आहे। हे संस्थात्मक अपयश आहे का? तर नक्कीच आहे, कारण FIR 2 मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की पीडित महिलेनं कंपनीच्या हेड ऑफिसरकडे अनेकदा तोंडी तक्रार केली पण दखल घेतली गेली नाही। आता दखल न घेतल्यामुळे काय झालं तर उलट निष्क्रियतेमुळे आरोपींच्या कृत्यांना अप्रत्यक्ष मदतच झाली। आता एक साधा नियम आहे की कोणत्याही कॉर्पोरेट ऑफिसमध्ये पॉश कायदा 2013 नुसार 10 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या प्रत्येक कंपनीत अंतर्गत तक्रार समिती असणं बंधनकारक आहे। अशी कोणतीही तक्रार आली तरी 90 दिवसात ती चौकशी पूर्ण करावी लागते। इथे TCS कंपनीत तर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं हे पोलीस तक्रारीतून समजून येतंय। कामगार आयुक्तांनी दर 6 महिन्यांनी मोठ्या कंपनीचं पॉश ऑडिट करावं, 10 पेक्षा जास्त तक्रारी असलेल्या कंपनीचा ईज ऑफ डुईंग बिझनेस रँकिंगवर परिणाम करावा, शी बॉक्स पोर्टलचा प्रसार वाढवावा जेणेकरून थेट केंद्र सरकारकडे तक्रार करता येईल, अशा SOP करणं अनिवार्य आहे अशी तरतूद आहे, नमूद करण्यात आलेल्या आहेत। TCS ही भारतातील सर्वात मोठी IT कंपनी, तिची टाटा कोड ऑफ कंडक्ट जगभरात प्रसिद्ध आहे। मग नाशिकमध्ये 4 वर्षे असे प्रकार कसे सुरू राहिले? TCS कंपनीने अंतर्गत तक्रार समिती असूनही पोलिसांनी जी FIR दाखल केली त्यानुसार कंपनीने दखल घेतली नाही। याचा अर्थ कंपनीची इंटरनल कोड ऑफ कंडक्ट फक्त कागदावरतीच आहे। कंपनी झिरो टॉलरन्स पॉलिसी असते, एक तक्रार आली की तत्काळ निलंबन, चौकशी अशी एक प्रक्रिया असते। आता इथे कंपनी 2022 पासून ते 2026 पर्यंत हे सर्व प्रकार सुरू होते असं पोलीस तपासादरम्यान समोर आलं आहे। आता WhatsApp ग्रुप चॅट्स, डिजिटल पुरावे आणि गुप्त तपासातून आरोपींमध्ये समन्वय असल्याचे संकेत मिळाले आहेत। HR एक्झिक्युटिव्ह निदा खानसह काही जण सहकाऱ्यांना टार्गेट करत असल्याचा आरोप आहे। विशेष म्हणजे पोलिसांनी 4 महिला कॉन्स्टेबलला हाऊसकीपिंग स्टाफच्या वेशात कॅम्पसमध्ये गुप्तपणे तैनात करून ही सर्व माहिती गोळा केली आहे। आता तपासादरम्यान WhatsApp चॅट्समध्ये इम्रान नावाच्या व्यक्तीचा उल्लेख समोर आला असून त्याचा मलेशियाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। त्याची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही। या प्रकरणातील मुख्य आरोपी HR एक्झिक्युटिव्ह निदा खान अद्याप फरार असून तिच्या भरती प्रक्रियेबाबतही तपास सुरू आहे। दरम्यान पोलिसांनी कंपनीकडून अंतर्गत चौकशीबाबत माहिती मागवली आहे। दरम्यान तपास जसा जसा पुढे सरकत आहे तसे तसे या प्रकरणाचे नवे पैलू समोर येत आहेत। आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता नाकारताही येत नाही, पण TCS नाशिक प्रकरण हे वैयक्तिक गुन्ह्यांपेक्षा मोठं आहे। हा आपल्या कॉर्पोरेट भारताचा आरसा आहे। डिग्री आहे, स्किल आहे, पगार पण लाखात आहे, पण स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी अजून मागासलेली आहे।
कालच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली, पण बाबासाहेबांनी जो मंत्र दिला ज्ञान स्वाभिमान शील, त्यातील शील आणि ज्ञानास जर खऱ्या अर्थानं आचरणात आणलं तर महिला सहकाऱ्यांकडे टकलावून पाहणं, ते नमाज पठणासाठी जबरदस्ती करणं यातलं काहीच घडलं नसतं. ज्ञानानं आपण इंजिनियर झालो, स्वाभिमानाने आपण बहुराष्ट्रीय कंपनीत पोहोचलो देखील, पण शिलाशिवाय आपण माणूस म्हणून अपयशी ठरतो. या 9 FIR केवळ 9 महिलांच्या लढाईसाठी नाहीत, तर प्रत्येक काम करणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी लढाई आहे. न्यायालय निकाल देईलच, पण समाज म्हणून आपण अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. आपल्या ऑफिसात, आपल्या टीममध्ये आपली बहीण मैत्रीण सुरक्षित आहे का? कारण शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो समाज आपल्या स्त्रियांचा सन्मान करत नाही तो समाज कधीच प्रगती करू शकत नाही.